सुप्रीम कोर्टानं निवडणूक रोखे योजना बंद केली. निवडणूक रोखे योजनेमध्ये राजकीय पक्षांना दान देणाऱ्यांची नावं गुप्त ठेवली जात होती. सुप्रीम कोर्टानं निवडणूक रोखे योजना असंवैधानिक असल्याचं म्हटलंय. राजकीय पक्षांना गुप्त निधी देणाऱ्यांची नावं जाहीर करण्यास सुप्रीम कोर्टानं स्टेट बँकेला सांगितलंय. राजकीय पक्षांना 2019 पासून कुणी गुप्तदान केलं त्यांची नावं निवडणूक आयोगाला कळवण्याचे स्टेट बँकेला आदेश आहेत. गुप्तदान देणाऱ्यांची माहिती 6 मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला द्या. कोर्टानं स्टेट बँकेला हे आदेश दिलेत. निवडणूक रोखे योजना पारदर्शी नसल्याचं मत सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय. निवडणूक रोख्यांमुळे काळा पैसा पांढरा केला जाऊ शकतो असं मत सुप्रीम कोर्टाचं आहे. या योजनेमध्ये 1 कोटीपर्यंतचे बॉन्ड स्टेट बँकेकडून जारी केले जायचे. हे बॉन्ड खरेदी करून कुणीही राजकीय पक्षांना दान देऊ शकत होतं. निवडणूक रोखे योजनेमध्ये दान देणाऱ्यांचं नाव गुप्त ठेवलं जात होतं म्हणून सुप्रीम कोर्टाकडून ही योजना रद्द करण्यात आली आहे. निनावी निवडणूक रोख्यांमुळे संविधानातील माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन होतं असं मत सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय.